कोल्हापूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेलं राधानगरी धरण अखेर पूर्ण क्षमतेनं भरलंय। राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून उभारलेलं हे धरण कृषी, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार आहे। सध्या धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरणातून भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचं प्रतीक असलेलं 8.36 TMC क्षमतेचं राधानगरी धरण यंदा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं भरलंय। जिल्ह्यातील निम्म्या भागाच्या पिण्याच्या पाण्यासोबतच शेती आणि उद्योगधंद्यांचा मुख्य आधार असलेल्या या धरणाकडे सर्वांचं लक्ष लागून असतं। शुक्रवारी रात्री धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले। आज पहाटे 4:30 वाजता चौथा दरवाजाही उघडण्यात आला। त्यामुळे 4 दरवाजातून मिळून 5,712 क्युसेक्स आणि वीजगृहातून 1,500 क्युसेक्स असा एकूण 7,212 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। पाण्याचा विसर्ग वाढल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। ग्रामसुरक्षा समित्यांनाही सतत संपर्कात ठेवण्यात येत आहे। गेली अनेक वर्ष हे धरण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण क्षमतेनं भरतंय। यंदाही तीच परंपरा कायम राहिली आहे। कोल्हापूर आणि इचलकरंजीसह परिसरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाल्याचं वातावरण आहे।